त्यासाठी। आणि आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। एअर इंडियाच्या विमानाचं थायलंडमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। विमानामध्ये बॉम्ब बसल्याची धमकी मिळाल्यानं हे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलंय। थायलंडमधल्या फुकेत पासून नवी दिल्लीकडे हे विमान निघालेलं होतं। एअर इंडियाचं AI379 हे विमान उडवून देण्याची धमकी मिळालेली होती। फुकेट ते नवी दिल्ली असा या विमानाचा प्रवास होता आणि विमानामध्ये एकूण 156 प्रवासी प्रवास करत होते। ते सगळे प्रवासी सध्या सुरक्षित आहेत। फक्त विमानाचं इमर्जन्सी लँडिंग थायलंडमध्ये केलेलं आहे। विमानामध्ये बॉम्ब बसल्याची धमकी मिळाली होती आणि खबरदारीचा पर्याय म्हणून हे इमर्जन्सी लँडिंग केलं गेलंय। अभिषेक मुठा आपल्याला अधिक अपडेट देईल। अभिषेक, फुकेतवरनं भारताची जी राजधानी आहे नवी दिल्लीकडे हे जाणारं एअर इंडियाचं विमान होतं, ज्याला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय याची माहिती ही विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। फ्लाईट नंबर AI379 मधले हे जे प्रवासी आहेत यांना सगळ्यांना सध्याला विमानातून बाहेर काढण्यात आल्याची देखील माहिती विमानतळ प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे। या विमानामध्ये 156 प्रवासी होते। एकूणच धमकी ही विमानाच्या उड्डाणानंतर मिळाली आहे आणि त्यामुळे हे विमान फुकेतच्या विमानतळावरनं साधारणपणे सकाळी 9:30 वाजता उड्डाण घेतलं होतं। मात्र अंदमानाच्या समुद्रावर मोठा फेरा मारत हे पुन्हा एकदा फुकेट वर परतल्याची माहिती आपल्याला मिळते आहे। एकूण एअरपोर्ट ऑफ थायलंडकडनं अद्यापपर्यंत या संदर्भात काही माहिती देण्यात आलेली नाही आहे। मात्र यामध्ये प्रकर्षानं सध्याला आपत्कालीन लँडिंग ही झालेली आहे आणि सगळ्या प्रवाशांना या विमानातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान मोदींनी अहमदाबादमध्ये जात घटनास्थळाची पाहणी केली। घटनास्थळावरती 20 मिनिटं पंतप्रधानांनी पाहणी केली आहे।